नमस्कार, मी वैद्य संतोष रावसाहेब देशमुख घाटकोपर मुंबई इथे प्रॅक्टिस करतो। आज जागतिक कर्करोग दिन नॅशनल कॅन्सर डे आहे। त्या संबंधित आपण थोडासा कॅन्सर बद्दलचा जो काही प्राथमिक विचार किंवा त्यामध्ये आपल्याला काय करता येईल किंवा आपल्याला कॅन्सर विरहित जगणं कसं घडवता येईल ह्याच्या बाबतीतचा थोडक्यात उहापोह मी आज करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, कॅन्सर हा शब्द म्हटला की सगळ्या जणांच्या मनामध्ये धडकी भरते। ही धडकी भरणं स्वाभाविकच आहे, कारण कॅन्सर झाल्यानंतर मग पेशंट बरा होत नाही, म्हणजे एखाद्याला कॅन्सर झाला तर तो मरतोच किंवा मग त्याला खूप त्रास होतो वगैरे। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे आपण आजूबाजूला पाहत असतो किंवा ऐकत असतो। तर त्याच्यामुळे कॅन्सर म्हटलं की आपल्याला हा आजार झाला की आपण ह्याच्यातनं बाहेर येणारच नाही असं एक लोकांच्या मनात किंवा एखाद्या रुग्णाच्या मनात हे पहिल्यांदा हा समज निर्माण होतो। तर सगळ्यात पहिल्यांदा हा समज आहे ना, हा लोकांनी काढून टाकला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घ्यायला पाहिजे की हा कॅन्सर होतो कसा तयार, म्हणजे हा कॅन्सर होण्याची मूळ कारणं जी आहेत ती कारणं काय आहेत त्याचा विचार करायला पाहिजे। त्या कारणांचा विचार करून त्याच्यानंतर त्याच्याकडे आपण कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे, म्हणजे त्याच्या ट्रीटमेंटकडे किंवा तो होऊ न देण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघणं जे आहे ना ते गरजेचं आहे। आणि त्याच्यात आयुर्वेदाचा भाग जो आहे, हा आयुर्वेदाचा भाग जो म्हणाल तुम्ही, तर आयुर्वेद हा कॅन्सरमध्ये खूप अतिशय उत्तम पद्धतीने रिझल्ट देण्यासाठी उपयुक्त असलेलं शास्त्र आहे। त्याचबरोबर कसं आहे की कॅन्सर होऊ नये, म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर त्याच्या मागे लागणं आणि तो बरा करणं हे तर ठीक आहे, पण तो आजारच होऊ देऊ नये ह्याच्यासाठी जे काही गोष्टी करायला पाहिजे, म्हणजे संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जन, म्हणजे आजार कुठलाही होऊ नये म्हणून त्याच्यासाठी जे काय त्याचं निदान, म्हणजे त्याचे जे हेतू आहेत तर ते जर आपण काढून टाकले तर तसा आजार आपल्याला तयारच होणार नाही। तर ही गोष्ट जी आहे ही आयुर्वेदाने फक्त शक्य होऊ शकते। इतर कुठल्याही पॅथीमध्ये किंवा इतर कुठल्याही शास्त्रामध्ये ह्याचा उहापोह, म्हणजे लाईफस्टाईलचा किंवा जीवनमानाचा किंवा जीवनशैलीचा उहापोह जेवढा उत्तम पद्धतीने केलेला नाही जेवढा आयुर्वेदाने केलेला आहे। सगळ्यात थोडक्यात आपण सुरुवातीला जर बघायला गेलो तर कॅन्सर हा होतो कसा नेमका, तर त्याच्यामध्ये बरीचशी कारणं जी आहेत ना, तर ती बरीचशी कारणं आपल्याला आजकाल दिसून येतात। पूर्वीच्या काळी कॅन्सरचं प्रमाण जे आहे ना, तर ते जे आता होतं तर त्याच्या जवळजवळ 140 पट प्रमाण आपल्याला आता सध्या दिसतंय, म्हणजे 70व्या शतकात किंवा 80व्या शतकात दिसत होतं, तर त्याच्या जवळजवळ 140 पट आता कॅन्सरचे रुग्ण आपल्याला दिसतात। म्हणजे अगदी हे सर्रास होऊन गेले की आजूबाजूच्या आपल्या शेजारच्या घरात किंवा बिल्डिंगमध्ये 4-5 जणांच्या घरामध्ये असं कॅन्सरचे रुग्ण आपल्याला दिसून येतात। आणि नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस ह्याच्यामध्ये तुम्हाला काही हेतू सापडतीलच असं होतं। तर त्यामुळे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की काही आपण चांगलं राहिलं सुद्धा तरी सुद्धा आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, तर तसं नाहीये। सगळ्यात महत्वाचं आपण पण जाणून घ्यायला पाहिजे की कॅन्सरची कारणं काय। तर त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपली जी जीवनशैली आहे, ती जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल जी आपली आहे ती चुकीची लाईफस्टाईल जी आहे आपली, तर त्याचा सगळ्यात पहिल्यांदा इम्पॅक्ट जो आहे ना तो शरीरावरती पडत असतो। आता कसं आहे, दोष, धातू आणि मल ह्या 3 परिभाषा ज्या आहेत, म्हणजे शरीरात वाढणारे वात, पित्त, कफ, 7 धातू आणि 3 मल, ह्यांच्यावरती आपल्या जीवनशैलीचा परिणाम होतो की नाही, तर नक्की होतो। आपण दिवसभरात जे काय अन्न खातो, आपण दिवसभरात जे फिरतो किंवा जे काय काम करतो किंवा आपली झोप कशा प्रकारची आहे किंवा आपलं दिवसभराचं किंवा महिनाभराचं चालचलन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या शरीरातले दोष, धातू आणि मल ह्यांना खराब करण्यासाठी किंवा चांगलं ठेवण्यासाठी मदत करत असतात। जर आपली जीवनशैली ही अतिशय विकृत पद्धतीची असेल, म्हणजे रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, मनाला वाटेल तसे पदार्थ खाणं, जे काही अपत्यकारक पदार्थ लिहिलेले आहेत किंवा विरुद्धांना लिहिलेलं आहे, जे म्हणजे उदाहरणार्थ दूध आणि फळ एकत्र करून खाणं किंवा नॉनव्हेज पदार्थ खात असताना त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ इन्क्लूड करणं किंवा बिर्याणी वगैरे असे जे पदार्थ आपण तयार करतो त्याच्यामध्ये दह्याचा वापर करणं, असे हे जे पदार्थ आहेत ना हे विरुद्धांना म्हणून सांगितलेले आहेत। तर ह्यांचा जो आहारातला उपयोग जो आहे ना, तर हा आहारातला उपयोग आहे ना शरीरातले दोष, धातू आणि मल हे खराब करण्यासाठी खूप कारणीभूत ठरतात। आता असं सगळ्यांच्या मनात येऊ शकतं की बाबा हे खाल्ल्याने लगेचच कॅन्सर होणार आहे का? डेफिनेटली नॉट, म्हणजे नक्की नाही। कारण असं एकदा दोनदा खाल्ल्याने तसं होणार का? पण तसं नाही। पण तीच कारण परंपरा सतत जर घडत राहिली तर नक्की मात्र ही जे काही दोष, धातू जे आहेत ना ते अति प्रमाणात खराब होऊ नये ना, तुम्हाला एखादा मोठा आजार होऊ शकतो किंवा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो। त्यात सुद्धा जर कोणाच्या घरी इनहेरिटन्स, म्हणजे जर समजा कोणाच्या घरी आधी कोणाला कॅन्सर झालेला असेल, आई वडिलांपैकी किंवा मामा मामींपैकी किंवा आत्यांपैकी काकांपैकी कोणाला जर कॅन्सरचे कुठलाही आजार, कॅन्सर कुठलाही, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे, युटरस कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, अशापैकी कुठल्याही गोष्ट झालेली असेल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अशा प्रकारचा आहार आणि विहार जर ठेवलात तर तुम्हाला सुद्धा तो कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ना ती जास्त बाळवते। तर इनहेरिटन्सचा त्याच्यामध्ये नक्की रोल आहे। असं नाही की आईला ब्रेस्ट कॅन्सर झालाय म्हटल्यावर तो मुलीला व्हायलाच पाहिजे, असं बिलकुल नाही। पण हे सुद्धा इतकंच खरं आहे
की जर आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर मुलींनी तितकीच काळजी, म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून मुलींनी तितकीच काळजी जी आहे ना ती घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी घ्यायची काय ते आपण नंतर बघणार आहोत की आपण काय काय करू शकतो त्यासाठी. पण बाकीच्या इतर कारणांमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आता सगळ्यात महत्वाचं जे दिसणारं कारण आहे तर ते म्हणजे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड म्हणजे काय की जी धावपळ चालू आहे सगळ्या जगामध्ये, तर त्या धावपळीमध्ये कसं होतं की आपण रात्रीचा दिवस केलाय, म्हणजे लाईट लावल्यामुळे आपण रात्रीचा दिवस केलेला आहे. पूर्वी कसं होतं की सूर्योदयाला माणूस उठायचा आणि सूर्यास्ताला झोपायचा, पण आता लाईटीचा शोध जसा लागलाय तसं दिवसाचा आपण म्हणजे रात्रीचा आपण दिवस केलेला आहे. त्यामुळे आपण दिवसभर काम करत असतो, रात्रभर पण काम करतो आणि त्याच्यामुळे कसं होतं की हा सगळ्या कामाचा स्ट्रेस किंवा ताण जो आहे तो मनावरती येतो. त्याचसोबत कसं होतं की धावपळ, म्हणजे आता माझ्या समोरचा बाबा माझ्या समोरचा एवढा पळतोय किंवा माझ्या समोरच्याला एवढे पैसे मिळतात तर मला पण तेवढे मिळाले पाहिजे, तर त्याच्यासाठी होणारी ओढाताण किंवा त्याच्यासाठी वाढणारा ताणतणाव ह्या सगळ्या गोष्टींचा मनावरती परिणाम येतो. आणि मनावरती परिणाम आला तर की तो मनावरचा परिणाम हा तुम्हाला शरीरावरती नक्की दिसायला लागतो. स्ट्रेस इंड्यूस कॅन्सरचं प्रमाण किंवा स्ट्रेस इंड्यूस डायबिटीसचं प्रमाण आता भारतात सगळ्यात जास्त आहे. आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण हे जे काय आहे की आपण सतत धावत आहोत किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठे थांबायचं हे आपल्याला माहित नाही, त्याचा परिणाम आपल्याला नक्की दिसून येतोय. तर हे कारण खूप महत्वाचं आहे. त्याच्यासोबत आता पेस्टिसाइड्स किंवा जर्मिसाइड्स वगैरे मारलेला अन्न प्रकार जो आहे तो आपल्या खाण्यात भरपूर आहे. म्हणजे आता तुम्ही गावाकडे किंवा कुठेही शेतीमध्ये बघायला जर गेलात तर ते शेतीमध्ये संपूर्णपणे पेस्टिसाइड मारलेलं अन्न किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके किंवा जंतुनाशकं वापरूनच ते अन्न जे आहे ना ते तयार केलं जातं. म्हणजे डाळिंब किंवा अंजीर हा प्रकार जो आहे तो विदाऊट कीटकनाशकांचा मिळणं आता हे फार दुरापास्त झालेलं आहे. कारण जर डाळिंब चांगल्या प्रकारची यायची असतील तर कंपल्सरी त्यांना कीटकनाशकं मारावी लागतात. तर ही जी कीटकनाशकं मारलेलं अन्न जे आहे किंवा पेस्टिसाइड मारलेलं जे अन्न आहे किंवा त्याच्यात जे उगवलेलं अन्न आहे ते जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये पण त्या कीटकनाशकांचा किंवा पेस्टिसाइडचा नक्की परिणाम येणार आहे. तर तो जो भाग आहे तर तो भाग आता खूपच सध्या समाजाला किंवा जगाला भेडसावतोय. तर त्याच्यात सुद्धा बरेचशी उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती शोधलीच गेली पाहिजे. अदरवाईज कॅन्सर जो आहे तो वाईट पद्धतीने प्रसार होईल कॅन्सरचा आणि नंतर मग असं होईल की सगळं जे काय ते हायब्रिड स्वरूपाचं अन्न खाल्ल्या गेल्यामुळे शरीर पण पूर्ण हायब्रिड होऊन जाईल. तर तो विचार जो आहे ना तो करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आणखी महत्वाच्या जे कॅन्सरची कारणं आहेत तर त्याच्यामध्ये आणखी महत्वाचं कारण जे आहे तर ते म्हणजे तुमचं जे काय राहणीमान आहे तर ते राहणीमान उंचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीचा वापर करत असतो किंवा काही काही प्रकार म्हणजे शरीरामध्ये राहणीमानामध्ये आपण हे करतो, अवलंबित करतो. तर ह्यांचा परिणाम सुद्धा जो आहे ना तो मनावरती किंवा शरीरावरती तेवढ्याच पद्धतीने विचित्र पद्धतीने येत असतो. म्हणजे उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर बेड टी घेणं, मुखशौच वगैरे न करता वगैरे अन्न खाणं किंवा काही लोकांच्या मध्ये नाश्ता हा जो आहे तो जेवणाच्या म्हणजे काही आंघोळ वगैरे करण्याच्या पूर्वी केला जातो किंवा काही लोकांच्या मध्ये जेवणाच्या नंतर आंघोळ केली जाते. तर हे जे सगळे प्रकार आहेत हे राहणीमानाचे हे सगळे प्रकार जे आहेत ना हे शरीरामध्ये दोष धातू मल आहेत ना हे खराब करण्यास कारणीभूत ठरतात आणि ते कारणीभूत ठरले ना की कॅन्सर सारखी संप्राप्ती जी आहे ना ती वाढायला मदत होते. इतर बरीच कारणं आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा हा कॅन्सर जो आहे ना हा समाजामध्ये किंवा जगामध्ये पसरत चाललाय. त्या कारणांचा सुद्धा आपण उहापोह जो ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आता आयपीएल किंवा जे प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजन सारख्या टॅबलेट्स आहेत तर त्या सर्रास लेडीजमध्ये खाल्ल्या जातात. तर त्या खाल्ल्या गेल्यामुळे सुद्धा शरीरातले हार्मोन्स जे आहेत ना ते लवकर बदलतात आणि हार्मोनल चेंज झाल्यामुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर किंवा युट्रस कॅन्सर सारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लवकर प्रमाणात होतात. तर हे म्हणजे अगदी सर्रास चणे फुटाणे खाल्ल्यासारख्या लेडीज आजकाल त्या आयपीएलच्या गोळ्या किंवा इस्ट्रोजनच्या गोळ्या ज्या आहेत ना तर त्या खात असतात. तर ह्याचा परिणाम जो आहे ना तो शरीरावरती नक्की येतो. लॉंग टर्म कुठल्याही प्रकारचं किमोथेरपीचं किंवा रेडिएशनचं औषध जे असेल तर ते चालू असेल तर त्याने सुद्धा शरीरामध्ये कॅन्सर सारखा परिणाम जो आहे ना तो आपल्याला दिसून येतो. काही मोठे मोठे आजार म्हणजे आर्थरायटिस सारखे वगैरे जे आजार आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून एससीक्यू सारखं औषध म्हणजे किमोथेरपीसाठी वापरलं जाणारं औषध आहे तर ते प्रिस्क्राईब केलं जातं. नो डाऊट आता ती कंडिशन तेवढी खराब असते त्याच्यामुळे डॉक्टरांकडून पण ते प्रिस्क्राईब केलं जातं. पण त्याच्यासाठी इतर उत्तर काय आहे ह्याचा रुग्णांनी सुद्धा आणि डॉक्टरने सुद्धा दोघांनी पण विचार केला पाहिजे. कारण नंतर लॉंग टर्म यूज जो आहे त्याचा तर तो तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मग ह्याच्यावरती ओव्हरकम म्हणजे ह्याच्यावरती आपण ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं. तर सगळ्यात महत्वाचा आयुर्वेद हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने मदत करणार आहे. आयुर्वेदामध्ये जे दिनचर्या ऋतुचर्या हा जो पाठ सांगितलेला आहे तो जर तुम्ही उत्तम प्रकारे फॉलो केलात म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कशा क्रमाने कराव्यात किंवा आपल्या आहारात अन्न कसं खावं काय काय पदार्थ असावे म्हणजे नित्यम प्रयोजितम म्हणजे नित्य आपल्या आहारात असणारे पदार्थ कुठले कुठले असावे अशी एक लिस्ट आयुर्वेदाने बनवून दिलेली आहे. अशा गोष्टी आपण शरीरात सतत खाल्ल्या गेल्या पाहिजेत.
क्षीरघृत अभ्यासम रसायनानाम, म्हणजे रसायन सेवन जे आहे ना ते सतत केलं पाहिजे. रसायन म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं कसं होतं की बऱ्याच वेळा आपल्याला कुठलाही आजार झाला की तो पुन्हा होऊ नये म्हणून एखादं रसायन म्हणजे एखादं औषध जे आहे ना तर ते आपण सतत सेवन करत राहतो किंवा कंटिन्यू सेवन करत जातो. च्यवनप्राश हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे च्यवनप्राश हे आजार होऊ नये म्हणून सुद्धा आणि सर्दी खोकल्यासारखा आजार किंवा दम्यासारखा आजार झाल्यानंतर सुद्धा रसायन म्हणजे तो पुन्हा आजार होऊ नये म्हणून ती गोष्ट जी आहे ना ती सतत सेवन करायला सांगितली. अशा ज्या काही रसायन गोष्टी ज्या आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या तर त्यांचं आपण सेवन जे आहे ना ते नित्य म्हणजे नेहमी करायला पाहिजे. असं जर आपण करत राहिलो तर शरीरामध्ये रसायन गुणधर्म जे आहेत ना ते दिसायला लागतात. रसायन गुणधर्म दिसायला लागतात म्हणजे काय होतं की शरीराचं रिज्युविनेशन जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे शरीराचं पुनर्निर्माण जे आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. त्यासोबत कॅन्सरमध्ये कसं होतं की कॅन्सरमध्ये जे वाढलेले दोष आहेत, धातू आहेत, तर ते जे खराब झालेले धातू आहेत तर त्यांच्यामध्ये साठलेली जी काही विष आहेत ती विष शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. तर ती विष कशी बाहेर टाकायची, तर त्याच्यामध्ये पंचकर्म चिकित्सा म्हणून जी चिकित्सा सांगितली आहे म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत ना ह्या प्रक्रिया जर तुम्ही वापरल्या गेल्यात, रेग्युलर वापरल्या गेल्या तर आपोआप शरीरातले जे काही साठलेले दोष आहेत ना ते शरीरातनं बाहेर निघून जायला मदत होते. आणि इतर औषधांच्या सोबत आपण जर पोटातने दिलेली औषध आहेत त्याच्यासोबत शरीरात चांगलं तयार व्हायला लागतं. किमोथेरपी किंवा रेडिएशन करत असताना सुद्धा मध्ये जो गॅप असतो तर त्या गॅपमध्ये सुद्धा जर रुग्णाने पंचकर्म करून घेतलं किंवा रसायन सेवन करत राहिला तर त्याचा फायदा कॅन्सर लवकर बरा होण्यामध्ये आणि पुन्हा निर्माण न होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतो. ह्याच्यासोबत आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही शास्त्रांनी एकत्र जाणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे की नुसतंच मी ॲलोपॅथीचं औषध घेतलं आणि किमोथेरपी आणि रेडिएशन घेतलं आणि माझा कॅन्सर बरा झालाय किंवा मी नुसतंच आयुर्वेदिक थेरपीने गेलोय पूर्णपणे आणि माझा कॅन्सर बरा झालाय असं फार कमी वेळा होतं. म्हणजे मी माझं आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. तर त्याच्यासोबत कसं की रुग्णांनी सुद्धा थोडासा सारासार विवेक बाळगून आहे ना त्यासोबत तुम्ही जेव्हा ॲलोपॅथी औषध घेत असता तेव्हा त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषध घेणं आणि त्याच्यासोबत आयुर्वेदिक रसायन सेवन करणं किंवा आयुर्वेदिक पंचकर्म करून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कसं आहे की जर मिश्र पद्धतीने औषधं दिली गेली तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल. आता मिश्र पद्धतीने औषधं का द्यायची, का आयुर्वेद सक्षम नाहीये का या गोष्टीमध्ये, तर डेफिनेटली नक्की आहे, आयुर्वेद सक्षम आहे. पण त्याच्यासाठी आपण जर मूळ कारणामध्ये जर कारण जर हुडकायला गेलो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला कारण जे मिळेल ते पेस्टिसाइड आणि जर्मिसाइडचा वापर किंवा कीटकनाशकांचा अतिप्रमाणात शेतीमधला वापर. तर ती शेती आपण मुळात चेंज करायला पाहिजे, सेंद्रिय शेती करायला पाहिजे. आपण जे दूध, दही किंवा दूध जे घेतो तर त्या दुधामध्ये पण कसं होतंय की बैलाचं वीर्य जे आहे ते गायीच्या शरीरामध्ये इंजेक्शन मारून सोडलं जातं आणि त्याच्यापासून वासरं तयार केली जातात आणि मग त्याच्यानंतर ते जे दूध आहे ना ते आपल्याला दिलं जातं. म्हणजे हे कसं होतं की हार्मोन जे काय ते इंजेक्ट करूनच तुम्ही नॅचरल जो काय समागम करून जे तयार व्हायला पाहिजे, बच्चू तयार व्हायला पाहिजे तसं ते होत नाहीये. आणि त्या पद्धतीमुळे त्यामुळे कसं होतं की ह्या ज्या काय आर्टिफिशियल गोष्टीपासून तयार केलेले जे पदार्थ आहेत तर ते शरीरात ऍक्सिमलाइज म्हणजे शरीरामध्ये तेवढे मिसळलं जाणं आणि त्याच्यापासून शरीर चांगलं राहणं ही गोष्ट नक्की शक्य होणार नाही. तर त्यासाठी आपण जे काय आहे तर ते सगळ्यात पहिल्यांदा अगदी बेसिकमध्ये म्हणजे मुळात जाऊन त्याची कारणं जी आहेत ना ती दूर करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर फक्त आयुर्वेदिक औषधं घेतली तर आपण कॅन्सर सारखा व्याधी जो आहे ना त्याचा पण खूप चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने प्रतिबंध करू शकतो. तर हे जे महत्वाचं कारण जे आहे ना ते दूर करणं गरजेचं आहे. मनावरचा जो ताण येतोय किंवा मनावरचा जो ताणतणाव आहे तो कमी करण्यासाठी अभ्यंग आणि शिरोधारा हा जो प्रकार आहे तो आयुर्वेदामध्ये खूप उत्तम पद्धतीने वर्णन केलेला आहे. जर शिरोधारा तुम्ही सतत करत राहिलात तर त्या शिरोधारेमुळे सुद्धा मनावरचा ताण लवकर कमी होतो, हार्मोन इम्बॅलन्स कमी होण्यासाठी मदत होते. शरीर जे आहे ते मन जे आहे शरीर उत्तम राहण्यास मदत होते आणि मनावरचा ताणतणाव हलका झाल्यामुळे कसं होतं की मन प्रसन्न राहतं, शांत राहतं आणि त्याच्यामुळे कसं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे विचार जे आहेत तर ते विचार किंवा विषाद मनाचा टळतो. विषादो रोगवर्धनानाम म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषाद करणं किंवा कुठल्याही प्रकारचा विचार करणं किंवा अति काळजी करणं हा रोगवर्धनानाम म्हणजे रोग वाढवणारा सांगितलाय. जर नक्की तुम्ही मनावरचा ताणतणाव कमी करण्यात यशस्वी ठरला तर आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना कमी व्हायला मदत होते. कॅन्सर होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासोबत जर तुम्हाला एखाद्या लक्षणं जाणवत असेल की विनाकारण तुमचं वजन कमी होत असेल, भूक लागत नसेल, लघवीतून कधी रक्त पडत असेल, स्तनामध्ये म्हणजे स्पेशली स्त्रियांच्या स्तनामध्ये गाठ एखादी आलेली असेल, छोटी गाठ तुम्हाला हाताला लागत असेल किंवा सगळ्यात महत्वाचं पिरियड बंद झाल्यानंतर सुद्धा थोड्या दिवसांनी पुन्हा ब्लिडिंग होत असेल म्हणजे रक्तस्राव होत असेल किंवा पिरियडला अनियमित रक्तस्राव होत असेल तर अशा वेळेस काही आधुनिक तपासण्या ज्या आहेत ना त्या करून घेऊन तुम्ही लगेचच वैद्याचा सल्ला घेणं जे गरजेचं आहे. म्हणजे वाट बघत बसायचं नाही की बाबा मला काय आता काय छोटीच गाठ आहे वगैरे असं कधी होत नाही. तर ती गाठ कधीही मोठी होऊ शकते आणि ती कॅन्सरची पण निघू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ना ते शरीराकडे कॉन्शियस पद्धतीने बघणं गरजेचं आहे.
तर जे कॉन्शियस पद्धतीने जर तुम्ही बघत राहिलात ना तर आपोआप तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि त्यामुळे पुढची होणारी मोठी हानी जी आहे ना ती आपण टाळू शकतो. कॅन्सर झाला तर तो बरा होतो का? तर नक्की बरा होतो. सेकंड स्टेज पर्यंतचा कॅन्सर जो आहे ना तो आयुर्वेदिक औषधांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये रिझल्ट आहे. जर जेवढ्या लवकर तुम्ही कॅन्सर झाल्यानंतर आयुर्वेदाकडे याल तेवढा लवकर आयुर्वेद तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतो आणि तुम्ही त्या पद्धतीने लवकरात लवकर शरीरात म्हणजे आजारातून बाहेर पडू शकता. थर्ड स्टेज किंवा फोर्थ स्टेज मध्ये तुम्ही किमोथेरपी किंवा रेडिएशन असे जे प्रकार आहेत ते वापरून त्याच्यासोबत आयुर्वेदिक औषधं घेतली तर क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे राहणीमान, जगण्याचं राहणीमान जे आहे ना ते नक्की सुधारू शकतं. कसं होतं की जेव्हा कॅन्सर होतो तर तो कॅन्सर होणारा रुग्ण जेवढा ग्रस्त होतो किंवा जेवढा त्रासला होतो ना किंबहुना तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या आजूबाजूचे लोक किंवा त्याचे नातेवाईक जे आहेत ना ते त्रस्त होतात. ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ही नळी टाका, ती नळी टाका, इथनं अन्न द्या, तिथनं अन्न द्या. त्याच्यानंतर तुम्ही परत असं किमोथेरपी करा, रेडिएशन करा, त्या किमोथेरपीचे साईड इफेक्ट, रेडिएशनचे साईड इफेक्ट, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कसं होतं की सगळ्या म्हणजे आजार जो आहे ना तो आजारापेक्षा तो उपचार आहे ना तोच भयंकर नंतर नंतर वाटायला लागतो. आणि त्याच्यासोबत हे पण असतं की बाबा आपलं पेशंट डिटोरिएट होत चालला म्हणजे रुग्णाची तब्येत खालावत चालली आणि तो आता आपल्याला सोडून जाणार आहे. तर ही गोष्ट सुद्धा तेवढीच निकटवर्ती यांना काळजी करणारी असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं होतं की मनाचा विचार जो आहे त्यावेळेस इतर म्हणजे जे काय शेजारचे आजूबाजूचे लोक आहेत रुग्णाच्या तर त्यांनी त्या रुग्णाला मदत म्हणजे मानसिक स्थैर्य देणं त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत सुद्धा इतर वेळेस सुद्धा प्राणायाम करणं, रसायन उपचार मी आता मगाशी सांगितलं तसं रसायन उपचार करणं हे सगळं स्वतःसाठी सुद्धा करणं जे आहे ना ते पण गरजेचं आहे. ते जर केलं तर तुमच्या मनावरचा ताण कमी होईल जेणेकरून तुम्ही रुग्णाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकाल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत राहिलात तर कॅन्सर जो आहे ना त्याला आपण प्रतिबंध नक्की करू शकतो. असं होणार नाही की आज आपण बोललोय म्हणजे आता जागतिक कॅन्सर डे आहे म्हणून आपण आज बोललोय आणि आजपासून लगेचच पुढच्या वर्षीपर्यंत तो कॅन्सर आपण निर्मुक्त झालोय असं नाही होणार. तो थोडा वेळ घेईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडी वेळ जाईल. पण आपण जर नक्की ठरवलं की बाबा आपलं जीवनशैली सुधारायची आहे, आपल्याला फक्त सेंद्रिय अन्नच खायचंय, देशी गाईचंच दूध प्यायचं आहे आणि आपण योगासन प्राणायाम यांचा नित्य वापर करायचा आहे, आयुर्वेदिक पंचकर्म वर्षातून एकदा तरी करून घ्यायचं आहे, अशा जर गोष्टी आपण ठरवल्या आणि त्या पद्धतीने जर त्या अंमलात आणल्या तर नक्की आपण कॅन्सर सारख्या आजारापासून दूर राहू शकतो. सगळ्यात महत्वाचं कसं की आता आपल्याला बऱ्याचशा पेपरांमध्ये कॅन्सरसाठी विमा पॉलिसी वगैरे उतरवल्या जातात किंवा बघितल्या जातात असं दिसतं. कारण ते बरोबर आहे कारण त्याच्यामध्ये आर्थिक जी काय हानी होते ना ती पण खूप भयानक आहे. म्हणजे तुम्ही आता कसं आहे की जोपर्यंत आपल्या घरात तो येत नाही किंवा आपल्या कोणाला आपल्या शेजारच्या आपल्या जवळच्या व्यक्तीला कोणाला होत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाण राहत नाही. पण जे ह्या परिस्थितीतून गेलेले आहेत म्हणजे ज्यांचं जे एवढं आर्थिक हानी वगैरे झालेली आहे किंवा त्यांनी पैसे खर्च केले तर त्यांना सुद्धा हे नंतर जाणवतं की बाबा ह्या सगळ्या गोष्टी किती भयानक आहेत. ही आर्थिक हानी टाळण्यासाठी LIC म्हणजे पॉलिसी वगैरे करणं तुम्ही नक्की गरजेचं आहे. पण ती पॉलिसीच घ्यायला लागू नये असं काहीतरी करावं. म्हणजे कसं आहे की रोग होणारच आहे, मला कॅन्सर होणारच आहे म्हणून मी पॉलिसी घेतोय तर नक्की नको. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी बाबा व्यवस्थित राहीन, मी सगळ्या गोष्टी फॉलो करेन, मी सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे माझ्या आरोग्याकडे तेवढंच लक्ष देईन जेवढं मी माझ्या कामाकडे किंवा जेवढं माझ्या इतर गोष्टींकडे लक्ष देतोय तेवढंच मी माझ्या आरोग्याकडे पण तेवढंच लक्ष देईन. असं जर मी करू शकलो तर मी नक्की कॅन्सर पासून दूर राहील. पण हे कसं होतंय की आपण विमा पॉलिसी घेतली त्यामुळे आपल्याला काय खर्च झाला तरी काय प्रॉब्लेम नाही असं नाहीये, असं नक्की नाहीये. म्हणजे कॅन्सर म्हणजे मला कॅन्सर होऊ देत आणि त्याच्यानंतर मग मी तो विमा पॉलिसीचे पैसे खर्च करेन आणि बरा करेन असं नक्की नाहीये. म्हणजे कॅन्सर बऱ्याचशा कॅन्सरच्या पेशंटमध्ये नक्की उत्तर राहत नाही किंवा तो परत रिलॅप्स होतो किंवा रिकरन्स होतो. अशा वेळेस शरीराचे जे काही हाल होतात किंवा आपल्या शेजारच्या पाजारच्या लोकांचे किंवा नातेवाईकांचे जे काही हाल होतात, स्वतःच्या शरीराचे जे काही हाल होतात, मनाची जी काय घालमेल होते, हे सगळं जे आहे ना ते आर्थिक नुकसानाबरोबर ते सुद्धा तेवढंच नुकसान जे आहे ना ते पण तेवढंच त्रासदायक आहे. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सारासार विचार करून म्हणजे आजचा दिवस चांगला आहे, आज तुम्ही तो कॅन्सर जो निवारण दिन आहे तर त्या दिवसापासूनच ठरवून टाका की आजपासूनच मी या सगळ्या गोष्टी फॉलो करेन आणि व्यवस्थित पाळून आपलं शरीर, माझं स्वतःचं शरीर जे आहे ना ते निरोगी राहील. शेवटी काय बघा, लक्षात ठेवा, धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्य मूलमुत्तम. म्हणजे धर्म काम अर्थ काम आणि मोक्ष ह्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितलंय, आरोग्य सांगितलेलं आहे. जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर श्रेया तस्य अपार्थ श्रेयसम जीवितस्य नच. म्हणजे जर तुम्हाला जीवन जे आहे तुमचं आरोग्याचं चांगलं असेल तर तुमचं जीवन जे आहे ना ते चांगलं राहणार आहे. त्यामुळे ते आरोग्य माझं कसं मी कुठल्याही व्याधी म्हणजे नॉट नेसेसरी म्हणजे प्रत्येक वेळेस असं नाही की कॅन्सर वगैरे, डायबिटीस आहे, हृदरोग आहे किंवा किडनी फेल्युअर आहे, ह्या सगळ्यांपासून मी माझं आयुष्य कसं मी वाचू शकेल किंवा मी कसा चांगला राहू शकेल ह्याचाच विचार आपण सतत करत राहूया आणि त्याच्यानुसारच आपलं राहणीमान आणि आपल्या जी काय दिनचर्या ऋतुचर्या सगळं फॉलो करून आनंदित राहूया. नमस्कार.